शारदा शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे विद्याधन इंग्लिश मीडियम स्कूल वलवाडी धुळेचा जल्लोष वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम उत्साहात संपन्न। धुळे शहरातील वडेल रोड MSCB जवळ असलेल्या विद्याधन महाविद्यालयात आज दिनांक 11 जानेवारी 2025 रोजी दुपारी 4 वाजता शारदा शैक्षणिक व सामाजिक संस्थेची विद्याधन इंग्लिश मीडियम स्कूलचा वलवाडीचा जल्लोष वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम उत्साहात पार पडला। तर गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी शारदा शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांना त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या उदात्त हेतून या ठिकाणी गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण मिळावे, शिक्षणापासून वंचित राहू नये या उद्देशाने संस्थेची स्थापना संस्थापक अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर KB पाटील यांनी संस्थेची सुरुवात केली। दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी वार्षिक स्नेहसंमेलनातून या ठिकाणी मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी होत असतात व आपली कला, नृत्य, सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी सादर करतात। तर मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी या स्नेहसंमेलन कार्यक्रमात सहभाग घेतला होता। तर विविध कला, नृत्य, डान्स या ठिकाणी सादर केले। त्याचबरोबर सर्व मान्यवर पदाधिकारी यांचे सर्व लहान चिमुकल्यांनी मने जिंकली। तर कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली। तदनंतर मान्यवरांचा सत्कार कार्यक्रम पार पडला। तर कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून विद्याधन महाविद्यालयाचे वलवाडीच्या निवृत्त प्राचार्य डॉक्टर लीलावती देवरे, संस्थापक अध्यक्ष शारदा शैक्षणिक संस्था धुळेचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर KB पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी SP विभांडिक, गट शिक्षण अधिकारी VV घुगे, केंद्र प्रमुख नागाव सुरेश बैसाने, माजी केंद्र प्रमुख आबासो संतोष पाटील, शारदा शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सौ शारदा K पाटील, प्रशासन अधिकारी PF पाटील, सचिव शारदा शैक्षणिक सामाजिक संस्थेचे हर्षल पाटील, पालक प्रतिनिधी सौ जयश्री पाटील, मोहन सोनवणे आदी सर्व मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर हा वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम जल्लोष कार्यक्रम उत्साहात पार पडला। तर यावेळी विद्यार्थ्यांनी विविध कला सादर केल्याने या ठिकाणी सर्व मान्यवरांच्या वतीने विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले। तर कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वृंद, विद्यार्थी, विद्यार्थिनी, पालकवर्ग यांच्या सहकार्याने सदर कार्यक्रम उत्साहात पार पडला।